नमस्कार. तर आज आम्ही निघालो होतो पुणे एअरपोर्टला जाण्यासाठी. तर रात्रीचे 3 वाजले होते आणि रात्रीचं आम्हाला निघायचं होतं, त्याच्यामुळे झोप कोणालाच नाही लागली आणि नेमकी लिफ्टही बंद होती. त्याच्यामुळे आम्ही सगळे चालत निघालो खाली आणि कॅब बुक केली होती आणि रोड एकदम असा शांत वाटत होता. रात्रीचं असल्यामुळे जास्त ट्रॅफिकही नव्हतं. त्यामुळे आम्ही वाकडवरून अर्ध्या तासामध्येच पुणे एअरपोर्टला पोहोचलो. पण एअरपोर्टला आल्यानंतर भरपूर ट्रॅफिक होतं तिथे. बरेच लोक रात्रीचा प्रवास करणारे होते. इथे आल्यानंतर आम्हाला 2-2.5 तास लागले सगळी प्रोसेस करण्यासाठी. इथे इमिग्रेशन प्रोसेससाठी जास्त वेळ जातो आपला. आणि एअरपोर्टवरती मस्त इथे छान कलाकृती केली होती. सगळी प्रोसेस झाली त्यानंतर मग आम्ही निघालो विमानामध्ये बसण्यासाठी. अभिज्ञाला झोप नव्हती अजिबात, तरी पण एकदम इकडून तिकडं पळणं चालू होतं. तर आम्ही थायलंडला चाललो होतो. आमची फॅमिली ट्रिप होती तिकडे आणि प्लेनमध्ये बसायचं, त्याच्यामुळे अभिज्ञा एकदम खुश होती. आणि प्लेनमध्ये बसल्यानंतर अर्ध्या तासातच ती झोपी गेली. आमचा 4.5 तासाचा प्रवास होता पुण्यावरून बँकॉक एअरपोर्टवरती. त्यानंतर आम्ही इकडे सुवर्णभूमी एअरपोर्टवरती पोहोचलो. आणि आपल्याला इथे लँग्वेजचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो, कारण की इकडच्या लोकांना जास्त इंग्लिशही समजत नाही. इथे थाई भाषा बोलली जाते. त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला ट्रान्सलेटरचा, गुगल ट्रान्सलेटरचा इकडे वापर करायला लागतो. आणि इथे आल्यानंतर, एअरपोर्टला आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच इथे प्रोसेस करायला लागतात. जर तुम्ही त्यांच्याशी हुज्जत घातली बँकॉक एअरपोर्टला गेल्यानंतर, तुमचं लगेच ते पासपोर्ट वगैरे काढून घेतात. इथे आल्यानंतर मस्त एअरपोर्टवरती आम्ही फोटोशूट वगैरे केलो. त्यानंतर मग आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने.